कमेंट चालू होती, जास्तीत जास्त डिमांड होती की गोल्ड कुठे गेली, गोल्ड कुठे गेली. गाडी गेलेली आहे पप्पा घेऊन, तेव्हा पप्पा घेऊन चालले. आणि ही कंपनी अशी ना बिल्डिंग वाणी डायरेक्ट रूम आहे, रूम दिसतंय बघा. घेऊ नाही शकत मागे कारण हायवे टच रिवर्स आणि समोरून पण दोन गाड्या येणार बघा. आरटी वाली नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुमचं स्वागत आहे एका नवीन ट्रिप मध्ये. जस्ट 9:05 आणि तुम्ही म्हणत होते ना गोल्ड, तर चला आज गोल्ड घेऊन चालू आहे. मस्त आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला फायनली घरून तो निघालोय. जस्ट एक ट्रिप आली आहे तर म्हटलं चला आता जाऊ. तर आज मस्त गोल्ड घेऊन निघालोय. तुमची कमेंट चालू होती, जास्तीत जास्त डिमांड होती की गोल्ड कुठे गेली, गोल्ड कुठे गेली. तर चला आता गोल्ड घेऊन चाललोय. तर चला मित्रांनो, आता आलेलो आहे एक्सलो पॉईंट. गर्दी बघा किती एक्सलो पॉईंटला. तर आता तिकडे जायचं आपल्याला त्या साईडला. मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे कंपनीत. आज असं वाटतंय की डायरेक्ट एकदम हाय लेवलची गाडी चालवतोय, म्हणजे जवळजवळ एक महिन्यानंतर गाडी चालवतोय बरं का आपली गोल्ड. त्याच्यामुळे एकदम वर्चस्व वाटतंय. तर आता पोहोचलोय, जाऊया मटेरियल भरूया. मित्रांनो फायनली गाडी लोडिंग लावली. लोडिंग मित्रांनो आता टाइम होतोय 9:35. जस्ट दुसऱ्या कंपनीत आलोय खाली करण्यासाठी. आता एक वेळ लागलो वाटतं. अजून 2 ट्रिप आले जस्ट आपण मॅनेज करतोय. तर त्यांना उतरून घ्या कारण तुम्ही. चलो लेट्स कंटिन्यू टू आपला ब्लॉग. मित्रांनो आता टाइम होते 9:56. जस्ट दुसऱ्या कंपनीमध्ये मटेरियल घ्यायला. ही कंपनी अशी ना बिल्डिंग वाणी डायरेक्ट रूम आहे, रूमा दिसतंय बा. डायरेक्ट रूमा टाईप बिल्डिंगच एकदम वेगळी. चला आपली गोल्ड लावली मस्त इथं. ब्रँड मध्ये गेली भारी दिसते. मित्रांनो फायनली ती दुसरी ट्रिप घेऊन निघालोय आता मी मस्त गोल्ड मध्ये. तर मित्रांनो गोल्ड मध्ये ब्लॉग बनवणं खूप कठीण नाहीये कारण हिला बॉडी वगैरे नाहीये. त्याच्यामुळे खूप ध्यान द्यावं लागतं. आणि स्पेस पण बघा ना किती मोठा आहे. त्याच्यामुळे एकदम शातीरतेने गाडी चालवावी लागते. त्यामुळे मी ब्लॉग जास्त बनवत नाही. आता तुम्ही सांगत होते, मला डिमांड होती कमेंट मध्ये की गोल्ड कुठे आहे, गोल्ड कुठे टाका आहे सापू. जरा आता गोल्डच दाखवतोय बट जास्त ब्लॉग बनवत नाही मित्रांनो, जसं की मी सांगितलं. तर चला कंटिन्यू टू ब्लॉग. आता जवळजवळ एक्सलो पॉईंटला पोहोचत आलोय. जस्ट आता इथून निघूया. थोडं हळूहळू चालू आहे, मटेरियल जास्त आहे आणि बॉडी नाही ना गाडीला. चलो मित्रांनो फायनली लागलेलो आता हायवेला. बट आज आपल्याला एकही कंटेनर दिसला नाही. विशेष वाटतंय मला. नाही तर दररोज सकाळी एक ना एक कंटेनर दिसतोच, बट आज काही दिसलेलं नाहीये. तर चला आपली ट्रिप कंटिन्यू करूया. थार दिसली, पण थार हे बघा, थार दिसते हे बघा, थार थार थार. तर चला कंपनी पण आली आपल्या जवळ. इथं खाली करूया, लगेच दुसऱ्या ठिकाणी जाऊया. तर मित्रांनो आता टाइम होतोय 10:50. जस्ट इतक्यात कंपनी गाडी खाली गेली. आता थोडा वेळ थांबलोय रस्त्याला. पप्पांना फोन केला होता, म्हटलं लोडिंग वगैरे असली सांगा. पप्पाने थोडा वेळ थांब, लोडिंग असली तुम्ही फोन करू. त्यामुळे थोडं थांबून घेऊ, मग इथून निघू. तर मित्रांनो आता असं वाटतंय की आज पूर्ण दिवस गोल्ड आपल्याकडे असणार आहे. तुम्ही काल डिमांड केली, कमेंट वगैरे केली की टाटा गोल्ड कुठे गेली. बघा आज डायरेक्ट गोल्डच घेऊन आलो. तर पप्पा दुसरी ट्रिपला गेली होती ती गाडी घेऊन, त्यामुळे हीच गाडी घेऊन आलो. बट तिचा एक प्रॉब्लेम असा आहे की हिला बॉडी वगैरे नाही ना, त्याच्यामुळे मटेरियल आणायला थोडंफार टेन्शन वाटतं. आणि पावसाच्या वातावरणामुळे भीती वाटते. तुम्ही आणता येत नाही. तुला आता इथं थांबलेलो आहे रस्त्यानं. चला कटिंग वगैरे पण करायची बघा. केस किती वाढली बघूया. आज टाइम भेटला तर करू, नाही तर मग उद्या. मागं पहा 2 आयशर आहेत सारख्याचे बघा. त्याच्या मागे एक सेम आहे, येल्लो आहे. तर मी वाट बघत होतो समोरून कधी कंटेनर दिसेल आपल्याला. तर दिसलाय. चलो हे बा मस्त कंटेनर दिसलाय. इथं बघा प्रॉब्लेम कसा. आता त्या काकांना रिवर्स घ्यायची बट ती रिवर्स घेऊ नाही शकत मागे कारण हायवे टच रिवर्स आणि समोरून पण 2 गाड्या येणार आहे. बघा समोर एक पिकअप लावलेली आहे, तिला पण टर्न मारायचा आहे. तर थोडी अडचण आहे त्यांच्यासाठी, बट ते हळूहळू घेत आहे आता दिवसला. इथं प्रॉब्लेम आहे रस्त्यात बरं का, कारण हायवे डायरेक्ट आणि त्याच्यात आपल्याला रिवर्स गाडी घ्यायची. त्याचा मोठा प्रॉब्लेम बघा. मागून किती ट्रॅफिक किती आता मागून. आता बघा किती प्रॉब्लेम आहे त्यांना रिवर्स घेण्यासाठी. मित्रांनो फायनली आपली गाडी गेलेली आहे पप्पा घेऊन. तेव्हा पप्पा घेऊन चालले. आणि आता पप्पा मला म्हणले तू जाय घरी, मस्त जेवण वगैरे करून. भूक पण लागली. चला आता इथून निघूया. चला पटकन क्रॉस करून घेतलं कारण गर्दी किती रस्त्याने, त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन क्रॉस करून निघून. इथं पण एक कंटेनर उभा आहे. चलो मित्रांनो पटकन बरं झालं ट्रिप मारून घेतली. इकडे बघा आरटी आली आहे. तर चला जाऊया आता घरी. चला आता नॅशनल हायवेने घराकडे चाललोय. तर मग म्हटलं आता जवळच हा रस्ता, त्यामुळे म्हटलं चला. मित्रांनो खरं सांगितलं ना आपल्या गोल्डचे लय हाल. कशा रस्त्याने तिला घ्यावं लागतं. चालू आहे आता चौकात आणि जस्ट आता गणपती बसणार आहे, त्यामुळे चौकात पण भरपूर गर्दी आहे आणि मस्त डेकोरेशन वगैरे लावलेलं आहे लोकांनी. मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे घरी. मी गाडी आता रिवर्स लावायची, त्यामुळे इथून टर्न मारून घ्यावा लागेल. चला
चला मित्रांनो, फायनली आपली गोल्ड पार्किंग मध्ये लावून दिली. तर आपल्याला लावायचं आता गेट. चला आता निघूया इथून. आज मस्त सकाळी सकाळी 4-5 ट्रिप मारून झाले आपल्या. तर बघा अजून कोण येतो. आता सध्या तर घरी आलो जेवण करण्यासाठी. जेवण वगैरे करतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. तर चला आता लावूया गेट. मित्रांनो आता टाइम होतं 2:35 जस्ट एका कंपनीत आले डिलिव्हरी घेण्यासाठी, म्हणजे मटेरियल घेण्यासाठी. तर इकडे बघा पाणी किती. तेव्हा खतरनाक पाणी आहे रस्त्याला एक. तर मित्रांनो आता टाइम होतोय 8:36. जस्ट इतक्यात आलो मी. ट्रिप वगैरे संपली. तर आज भरपूर लेट झाला. तर करूया आजचा व्लॉग. आता गाडी पार्किंगमध्ये लावून दिली. तर कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.